नमस्कार मित्रांनो. हे जे चित्रातील तुम्ही मंदिर पाहत आहात मागे औंढा नागनाथचं जे मंदिर आहे, या मंदिराबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या देवस्थानची एक माहिती पाहणार आहोत. ते मी जिथं भेट दिलेलं आहे, ते माझा स्वतःचा अनुभव आणि तेथील विशेषता आणि तेथील मंदिर राहण्याची व्यवस्था, तिथे जाण्याची व्यवस्था, तसेच त्या मंदिराचा इतिहास आणि माझा अनुभव काय आला, हे या सर्व गोष्टीबद्दल पाहू मित्रांनो. तर हे जे औंढा नागनाथ हे मंदिर आहे, ते हिंगोली जिल्ह्यात असून हिंगोली जिल्ह्यातील एक तालुका आहे. तिथून आपल्याला हिंगोली जिल्ह्यातून सरळ डायरेक्ट 10 ते 15 किलोमीटरवर एक बस किंवा वेगवेगळ्या गाड्यांची सुविधा आहे. हिंगोली जिल्ह्यापासून फक्त 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. आता ह्याच्या या पलीकडे हिंगोलीला येण्यासाठी आपल्या ट्रेन, बसेसची सुविधा आहेत. त्या सहाय्याने आपण हिंगोली इथे येऊन हिंगोलीपासून आपल्याला 10 ते 15 किलोमीटरवर ही जे औंढा नागनाथ मंदिर आहे, येथे आपण पोहोचू शकतो. तर इथे पोहोचल्यानंतर आपण सर्वप्रथम दर्शन घेणार, यात काही चुकीचं नाही. सर्वप्रथम आपण जातो आणि दर्शन घेतो. दर्शन केल्यानंतर आपली जी राहण्याची व्यवस्था आहे मित्रांनो, ही आपल्याला स्वतःला पाहावं लागेल. ते जे तिथं भक्त निवास आहे तिथे छोटे असल्यामुळे मित्रांनो, तिथे आपल्याला जागा मिळेल किंवा तिथे आपण राहू शकतो की नाही, हे कमी शक्यता मित्रांनो. जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मला तर भक्त निवास जागा मिळालेली नव्हती. कारण या ठिकाणी भक्त निवासात एखादी मोठी गाडी आली किंवा एखादे भजनी मंडळ आले, तर तिथे स्पष्टपणे सांगतात की भजन आता या आमच्या भक्त निवासामध्ये जागा शिल्लक नाही, तर तुम्ही बाहेर व्यवस्था करून घ्या. तर मित्रांनो, यामुळे आपल्याला राहण्याची खूप अडचण येऊ शकते. तर मित्रांनो, या मंदिराला वेगवेगळे इतिहास आहेत. वेगवेगळे जे राज्यकर्ते या विभागावर शासन करून गेले त्यांचा इतिहास आहे आणि वेगवेगळ्या संतांनी येथे भेट दिलेला एक इतिहास आहे. पांडवांनी या मंदिराला भेट दिलेला इतिहास आहे. पांडवांनी मंदिर शोधून काढलेले जे नदीच्या पात्रातून, वाहत्या पाण्यातून हे मंदिर शोधून काढलेले एक इतिहास आहे. त्यानंतर संत नामदेव महाराजांनी जेव्हा या मंदिराला दर्शनासाठी भेट दिली होती, तेव्हा त्यांना प्रवेश नाकारले होते. तेथील पुजाऱ्यांनी त्यांचा प्रवेश नाकारून जेव्हा त्यांना बाहेर जाण्यास सांगितले, तेव्हा संत नामदेवांनी येऊन मंदिराच्या मागे म्हणजेच मागील बाजूस पश्चिम दिशेला येऊन त्यांनी भजन आणि कीर्तनाला सुरुवात केली. त्यानंतर झाला असा चमत्कार की पूर्व दिशेचे जे मंदिराचे द्वार आहे, ते मंदिर फिरून त्याचं मुख्य द्वार फिरून पश्चिम दिशेला आले आणि संत नामदेव ज्या ठिकाणी भजन कीर्तन करत होते, त्या ठिकाणी ते मंदिराचे द्वार आले. ही अशी एक एक इतिहास आहे. तर मित्रांनो, या मंदिराचे जे बांधकाम आहे ते खूपच प्राचीन दगडातील कोरीव बांधकाम आहे. या ठिकाणी या मंदिराच्या तळघरामध्ये एक ज्योतिर्लिंग असून तेथे सर्व भाविक भक्त हे दर्शनासाठी गर्दी करत असतात. खूप श्रावण महिन्यात वेगवेगळ्या विशेष सोमवारी आणि विशेष महाशिवरात्री, विशेष महादेवाच्या दिवशी या ठिकाणी खूपच गर्दी असते मित्रांनो. तर हे एक प्राचीन 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून हे औंढा नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे. तर यामुळे याला खूपच महत्त्व आहे मित्रांनो. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक शिवलिंग असल्यामुळे याला खूपच महत्त्व आहे आणि खूप प्राचीन असल्यामुळे अ, हेमाडपंथी आणि दगडातील कोरीव असल्यामुळे याला खूपच महत्त्व आहे मित्रांनो. बघण्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. मंदिर तसं परिसर छोटंच म्हणता येईल, पण मंदिर प्राचीन आहे मित्रांनो आणि ज्योतिर्लिंग असल्यामुळे याला खूपच मोठं स्थान आहे. महाराष्ट्रातील हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महाराष्ट्रातील एक ज्योतिर्लिंग आहे, जे एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी ते एक आहे. तर या ठिकाणी महाप्रसादाची सोय आहे, पण सकाळ संध्याकाळ जेवणाची व्यवस्था नाही.
इथे जाऊन आपण फूल आणि वेगवेगळे साहित्य, अ, मंदिराचे फोटो आणि पेढे, वाळलेले पेढे अशा पद्धतीचे सर्व पेढे आणि अ, वस्तू जे की आपले पूजेचे साहित्य, शिवलिंग, महादेवाची मूर्ती अशा पद्धतीचे सर्व पितळेचे वस्तू सर्व आपण इथे खरेदी करण्यासाठी अवेलेबल आहेत. पण किमती म्हणजे कमी जास्त असू शकतात मित्रांनो. वेगवेगळ्या मार्केटनुसार त्याचे भाव ठरलेले असतील. तर या ठिकाणी मी जेव्हा गेलो मित्रांनो, मला संध्याकाळ झालेली होती. माझा अनुभव थोडक्यात सांगायचा झाल्यास, मी संध्याकाळच्या वेळी जाऊन तिथे दर्शन घेतलं. सायंकाळी 6-7 वाजता. त्यानंतर ते मंदिर बंद होणार होतं म्हणून मी दर्शन घेऊन बाहेर आलो. भक्त निवासात विचारलं, तिथे मला राहण्याची काही व्यवस्था झालेली नाही. भक्त निवासात तिथे जागा नसल्यामुळे मित्रांनो बाहेर येऊन राहण्याची व्यवस्था पाहिली. तसं मित्रांनो राहण्याची व्यवस्था जर सांगायची असली तर विशेष काही असे मोठे हॉटेल किंवा अनेक हॉटेल असे तिथे नाहीत मित्रांनो. एक छोटा तालुका असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त अपेक्षा किंवा तिथे व्यवस्था जास्त मोठी नाही मित्रांनो. तर आपण एकतर सकाळी जाऊन दर्शन केल्यानंतर हिंगोलीला येऊ शकतो किंवा परत आपल्या ज्या गावी आपल्या ठिकाणी आपण येऊ शकतो किंवा आपल्याला जर राहायचंच असेल तर मग हिंगोलीला येऊन राहू शकतो किंवा ते सुद्धा शक्य नसेल, संध्याकाळ झाली असेल तर रात्री आपण तिथे सुद्धा राहू शकतो. पण राहण्यासाठी मित्रांनो तिथले जे हॉटेल्स आहेत, असे विशेष एक मोठं काही हॉटेलचं नाव सांगता येणार नाही किंवा विशेष सुविधा अशी सांगता येणार नाही. तिथल्या पद्धतीच्या त्या हॉटेल आणि लॉजमध्ये आपल्याला राहून मुक्काम करून पुन्हा आपल्याला आपले काम पाहावं लागणार आहे. पुन्हा रिटर्न आपल्याला यावं लागणार आहे. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे मित्रांनो, हॉटेलचे खूपच भाडे जास्त आहेत. कारण मी स्वतः गेल्यामुळे हे मला अ, सांगावेसे वाटत आहे किंवा तुम्हाला सांगत आहे, की तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा प्रवास करत असताना, दर्शन घेत असताना तुम्हाला त्रास होऊ नये. मी तिथली कमी किंवा जास्त किंवा खूपच चांगली माहिती, खूपच वाईट माहिती अशी मी सांगत नाही. तर एक आपल्याला सोयी होण्यासाठी, सोयीस्कर व्हावे आपला प्रवास आणि पुढील वेगवेगळे आपण जे फिरण्यासाठी किंवा टूरला जातो, त्या ठिकाणी आपलं प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी मी सांगत आहे. आणि त्यातली त्यात मित्रांनो मी जेव्हा रूमवर गेलो तिथं लॉजला एका लॉजच्या ओनरला भेटलो. त्यामध्ये मला असा वाईट अनुभव आला, की मित्रांनो एकट्याला रूमसुद्धा देत नाहीत त्या भागात. म्हणजे सिंगल बॅचलरसाठी एका रात्रीसाठी सुद्धा लॉजवर सुद्धा तिथे आपल्याला रूम मिळत नाही. लॉजवर सुद्धा राहता येत नाही. कारण का तर तुम्ही एकटे असल्यामुळे, तुम्ही बॅचलर असल्यामुळे तुम्हाला रूम भेटू शकत नाही. आय-डीचा पुरावा देऊन सुद्धा, सर्व कागदपत्र देऊन सुद्धा आपल्याला रूम मिळत नाही आणि भाडं सुद्धा एका रात्रीचे 1,500 ते ₹2,000 मित्रांनो कमीत कमी आहे ते. ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला 3, 4, 5,000 एका रूमसाठी राहण्याची व्यवस्थेसाठी आपल्याला तिथे घेऊ शकतात. तर एवढे भाडे देऊन सुद्धा मित्रांनो तुम्हाला रूम भेटण्याची शक्यता नाही. तिथे तुम्ही राहण्यासाठी तुम्हाला खूपच थोडं अवघड होईल. तर त्यानुसार आपण मित्रांनो जाऊन तेथील माहिती घ्यावी आणि दर्शन घ्यावे. दर्शन घेऊन आपल्या सोयीनुसार मित्रांनो आपण व्यवस्था करून घ्यावी. तर मित्रांनो हे होतं माझं सर्व अनुभव. जेव्हा मी औंढा नागनाथला गेलो, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं मला अनुभव आलं. पण मित्रांनो माझं दर्शन झालं, सर्व व्यवस्थित झालं. मी दर्शन केलं आणि त्या दिवशी मी तिथे लॉजला राहून अशा पद्धतीचं ते अनुभव सांगलं ते आलेलं आहे. त्यानंतर मी सकाळी परत दुसऱ्या मंदिराकडे किंवा दुसऱ्या गावासाठी मी गेलो.